नमस्कार. अष्टावक्र गीता निरूपण मालिकेतील आजचा 29वा भाग. श्लोक क्रमांक 245 पासून आपण सुरुवात करणार आहे. मागच्या वेळी मी सांगितलं त्याप्रमाणे मागचे सर्व भाग या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती अरुण गोडबोले उपलब्ध आहेत. फेसबुकवर आहेतच, पण त्यापेक्षा यूट्यूबवरती ते बघणं सोपं. आणि त्याचबरोबर माझी दुसरी मालिका जी चालू आहे ऋणानुबंधी म्हणून, तीही सर्व भाग यूट्यूबवरती माझ्या आहेत. ज्यांना रस असेल त्यांनी ते जरूर बघावेत, कारण या आठवणी तशा दुर्मिळ आहेत या मोठ्या लोकांच्या. आणि अनेक जण त्यामुळं मला सांगतात की फार तुम्ही सुंदर उपक्रम केलेला आहे. आपण आता 245व्या श्लोकांना सुरुवात करणार आहे. अजूनही आपले 43 श्लोक बाकी आहेत. तर आणखीन 4-5 दिवसामध्ये आपण ते पूर्ण करावं. 30 जूनपूर्वी असा प्रयत्न आहे माझा. आणि मग त्यानंतर कदाचित दासबोधावरती मी एक मोठं सविस्तर पुस्तक लिहिलं आहे, त्याचं निरूपण करणारं, ज्यात रोज वाचायचं एक प्रवचन अशी तिची रचना आहे. आणि 366 प्रवचनामध्ये दासबोधाचा सर्व सार मांडायचा मी प्रयत्न केला आहे. अतिशय लोकप्रिय पुस्तक आहे. त्याची 5वी आवृत्ती आता नुकतीच निघाली आणि संध्यानंदमध्ये रोज त्यातला काही भाग गेले 2 वर्ष छापत आहेत. शिवाय चिपळूणच्या सागरमध्ये दर रविवारी एक भाग छापत आहेत. तर आपल्यापैकी किती जणांना असं दासबोधाचं ऐकायचे, कारण ते मला वाटतं की 366 भाग आहेत, एकूण प्रवचन आहेत. ती रोज जरी 4-5 म्हटलं तरी जवळजवळ 50-60 दिवस ते चालेल. तर आपल्यापैकी कमीत कमी 100 लोकांनी जर सांगितलं की आम्हाला ऐकायचे रस आहे, तर त्या उपक्रमाला सुरुवात करावी असं मला वाटतं आहे. माझा फोन नंबर, मेल ID सगळं मी माझ्या पोस्टवरती असतं. आपण कळवावं. बऱ्यापैकी लोकांना रस असला तर मग तो व्याप करायचा असं माझ्या डोक्यात आहे. कारण आपल्याला कल्पना नसेल, पण रोज व्हिडिओ करणं, तो टाकणं हा सुद्धा एक मोठा व्याप असतो. पण तो करण्यातले आनंदही असतो, हेही तितकं काय, म्हणून तर हे सगळं मी करतो आहे. तर दासबोधासंबंधी समर्थ रामदासांचा जो दासबोध आहे, ज्यात पारमार्थिक आणि प्रापंचिक दोन्ही उपदेश आहेत, तो ऐकण्यामध्ये कुणाला रस आहे त्यांनी कृपया मी या नुसत्या व्हिडिओला लाईक करू नका, स्पेसिफिक कॉमेंट टाका किंवा माझ्या फोनवर किंवा मेलवरती कळवा. कसा रिस्पॉन्स येईल त्यावरून आपण त्याबद्दल ठरवूया असं मला वाटतं. श्लोक क्रमांक 245. महदादी जगद्वैतम नाममात्रा विजृंभित विहाय शुद्धबोधस्य किम कृत्यमव शिष्यते. अर्थ, मूळ आदितत्वापासून निर्माण झालेल्या व नाममात्रचे द्वैत असलेल्या जगाचा त्याग करून प्रत्यक्ष ज्ञानस्वरूप झालेल्या योगी पुरुषाला आता खरोखरच काय कर्तव्य शिल्लक राहते बरे. या सर्व सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी भारतीय शास्त्रामध्येही विविध विचार व विविध मते आहेत. त्यांना वाद असे म्हणतात. सांख्यवाद, द्वैतवाद, अणुवाद अशी ती वेगवेगळी तत्त्वज्ञाने आहेत. अष्टावक्र ऋषी अद्वैत मतवादी आहेत, परंतु ते इतर मतांचा उपहास करत नाहीत. ते म्हणतात की महत आदी तत्वांचे जे म्हणणे आहे त्यानुसार सृष्टीमध्ये द्वैत आहे खरे, परंतु द्वैत हे केवळ नाम आणि रूप यांचे आहे. आंबा, पोपट, सुंदर स्त्री या सर्व वस्तूंची रूपे आणि नावे वेगळी आहेत हे द्वैत आहे, परंतु त्या सर्वामागील मूलतत्व एकच आदितत्व असून हे द्वैत केवळ नाममात्र आहे. ज्या पुरुषाला सत्यज्ञानाची प्राप्ती होऊन विशुद्ध बोध झाला आहे, त्याला या विविधरंगी आणि अनेक नामरूपांनी नडलेल्या विश्वातील मूळ आत्मतत्वाचा पूर्ण प्रत्यय येईल. त्या प्रत्ययाने असा योगी प्रत्यक्ष ज्ञानस्वरूपच होईल. अशा आकांक्षा, कर्मनिश्चय, कर्मफल या सर्वापासून तो मुक्त असेल. आपण कोणीही नसून केवळ त्या परमतत्वाचा अंश आहोत हीच त्याची भावना असेल. काही करणे किंवा न करणे, कशाचा स्वीकार करणे किंवा त्याग करणे हे मी करून नसून परमात्मतत्वच ते माझ्याकडून करवीत घेत आहे, अशी त्याची पूर्ण कर्मनिवृत्ती असेल. अशा ज्ञात्याला मग काही करायचे कसं शिल्लक राहील. काही करणे वा न करणे या दोन्हीतूनही तो पूर्ण मुक्त होऊन आत्मानंदात सदैव राहत असतो. 246. ब्रह्मभूतमिदं सर्वं किंचिन नास्तीति निश्चये अलक्ष्यस्फुरणा शुद्धा स्वभावे नैव शाम्यती. अर्थ, हे सर्व दृश्य विश्व ब्रह्मनिर्मित असून त्याला खरे अस्तित्व नाही
असा निश्चय होऊन ज्याच्या ठायी अचिंत्य अशा परब्रह्माचे स्फुरण झाले आहे, असा शुद्ध स्वरूप, शुद्ध पुरुष सहजपणे शांतिसुखाचा लाभ घेतो. हे दिसणारे सर्व विश्व प्रत्यक्षात काहीही नाही असे सूचित करण्यासाठी अष्टावक्र ऋषींनी किंचित न अस्ति असा यथार्थ शब्दप्रयोग केला आहे. सत्य ज्ञानाच्या प्रतिष्ठापनेमुळे ज्याच्या अंतःकरणामध्ये परमात्मा तत्वाचे स्फुरण झाले आहे, अशा पुरुषाला शुद्धू असे त्यांनी संबोधले आहे. श्लोकातील प्रत्येक शब्द ठाशी व चपकल आहे. सर्व विषय भ्रमभूत म्हणजे केवळ भ्रमामुळे आहे असे वाटणारे आहे. खरे पाहिले तर यापैकी अस्तित्वात काहीच नाही, किंचितही नाही हे सत्य ज्याने निश्चयपूर्वक जाणले आहे, असा तो शुद्ध स्वरूप आहे, शुद्ध पुरुष आहे. त्याची जाणीव डगमगती नाही. असेलही किंवा नसेलही अशी त्याची द्विधा स्थिती असून हे विश्व किंचितही नाही असा त्याचा ठाम निश्चय झालेला आहे. शिवाय अशी निश्चयात्मक बुद्धी कोणाच्या तरी सांगण्यावरून झाली नसून त्याने स्वतःच सत्यज्ञानाच्या कसोटीवर घासून पुसून ही खात्री करून घेतलेली आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये अलक्ष्य म्हणजे डोळ्यांनी न दिसणाऱ्या अशा परमात्म्याचे स्फुरण झालेलं आहे. हे स्फुरण म्हणजे ओढून ताणून केलेली किंवा प्रयत्नपूर्वक केलेली जागृती नाही. सहजगत्या आपोआप एखाद्या पक्षाने सहजपणे अंतराळात झेप घ्यावी तसे आतून उमलून आलेली ती जागृती म्हणजे स्फुरण होय. हे अलक्ष्य परब्रह्माचे स्फुरण आणि विश्वभ्रमातून निश्चयपूर्वक मुक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नाणे जसे हातात आले की त्याची केवळ एक बाजू न येता दोन्ही एकदम येतात, तसे यातील एक आले की दुसरे आपोआप येणारे आहे. असा शुद्ध आत्मपुरुष स्वाभाविकपणे सदैव सुखशांतीला प्राप्त झालेला असतो. श्लोक क्रमांक 247. शुद्ध स्फुरणरूपस्य दृश्यभावमुपश्यतः क्व विधी क्वच वैराग्यम क्व त्यागा क्व शमोपि वा. अर्थ: दृश्य विश्वाचा फोलपणा जाणून आत्मतत्वाच्या आनंद स्फूर्तीने मुक्त झालेल्या पुरुषाला नेमधर्म कोठले, वैराग्य कोठले आणि त्याग आणि इंद्रिय निरोध तरी कोठला. मनुष्य जन्माचे सार्थक आत्मतत्व जाणून त्यामध्ये स्थिर होण्यात आहे, मुक्त होण्यात आहे. हे साधण्यासाठी जे अनेक साधन मार्ग आपल्या शास्त्राने सांगितले आहेत, त्यामध्ये जप, तप, नियम, इंद्रिय निरोध, नामस्मरण, वैराग्य, भक्ती अशा विविध मार्गांचा समावेश आहे. जे दिसते ते विश्व खरे मानून त्यातील सुखदुःखात रमून जाणारा तो प्रपंच आहे. मात्र ज्याला हे खरे नसून त्यातून मुक्त होण्याची इच्छा होईल त्याला मुमुक्षु, आणि जो ती इच्छा फलद्रूप होण्याच्या प्रयत्नाला येईल त्याला आपण साधक म्हणतो. साधकांची साधना पूर्ण होऊन जो जेव्हा मुक्त होईल तेव्हाच तो सिद्ध होतो. असा सिद्ध पुरुष द्रष्टा असतो, कारण त्याच्या अंतर्यामी आत्मतत्वाचे स्फुरण झाले असल्याने तो या दृश्य विश्वाकडे तटस्थ वृत्तीने पाहू शकतो. या विश्वाचे फोलपण पूर्णपणे समजल्यामुळे त्याची द्वैतभावना पूर्णपणे मावळलेली असते आणि आसक्तीही संपलेली असते. उंच फांदीवरील फळ काढण्यासाठी शिडी आणणे, ती झाडाला लावणे, त्यावर चढून मग फळ खाणे असा व्याप करावा लागतो. पण ते फळ एकदा काढल्यावर मग शिडीची ती आणण्याची गरज उरतच नाही. त्याप्रमाणे स्वयंस्फूर्त आत्मस्थित पुरुषाला यमनियम, वैराग्य, त्याग, इंद्रिय निरोध यांची वेगळी आवश्यकताच उरलेली नसते. तो ह्या सर्व अवस्थांच्या केव्हाच पुढे गेलेला असतो. श्लोक क्रमांक 248. स्फुरतो नंतरूपेण प्रकृतीं च न पश्यतः क्व बंधः क्वच वा मोक्षः क्व हर्षः क्व विषादिता. अर्थ: अनंत रूपाने प्रकाशमान होणाऱ्या प्रकृतीला न पाहणाऱ्या ज्ञानी पुरुषाला बंधन कोणते आणि मोक्ष कोणता, आनंद कोणता आणि विषाद तरी कोणता. आपल्या सभोवताली पसरलेला प्रकृतीचा पसारा अनेक रंगांनी नटलेला आहे. हिरवीगार वनराई, निळाभोर सागर, उंच पर्वतराजी, किलबिलाणारे पक्षी, नाचणारे मोर, बागडणारी हरणे, निरागस बालके, अनेकविध माणसे, त्यांचे वेगवेगळे स्वभाव, हा सर्व पसारा मन थक्क करणारा आहे आणि मन गुंगही करणारा आहे. आपण प्रपंची माणसे आणि मोहित होऊन यातच रममाण होऊन जातो. या रमण्याला आपण स्वाभाविक समजतो आणि त्याचे समर्थनही करतो. आपण पंचज्ञानेंच्यामुळे आनंद घेऊ शकतो, मात्र तो शाश्वत नाही. तो घेणारी आपली इंद्रिय आणि देह हाही शाश्वत नाही हे आपण विसरून जातो.
त्यामुळेच आपण या प्रकृतीच्या प्रेमबंधनात सापडतो. जेव्हा या आनंदात बाधा येते तेव्हा आपण दुःखी होतो आणि देहत्यागाची वेळ आली की मोक्षाची आस लागते. पण ज्ञानी पुरुषांची गोष्टच वेगळी असते. आपण बाहेर बघतो तर ज्ञानी स्वतःतील आत्मतत्व पाहतो. आपण विचार व विकाराने पाहतो तर ज्ञानी निर्विकार वैराग्याने पाहतो. आपण बाह्य जगात प्रकाशाचा आनंदाचा शोध घेतो तर ज्ञानी स्वांतरातील प्रकाश पाहून सदा तृप्त असतो. बाहेरचे विश्ववैभव पाहूनही त्याला न पाहिल्यासारखे असते, कारण तो त्यात दडलेले आत्मतत्वच पाहत असतो. अशा ज्ञानीपुरुषाला चिरतृप्ती व चिदानंद लाभलेला असतो व त्यामुळे बंधने, हर्ष, विषाद यांच्यातून तो मोकळा झालेला असतो. श्लोक क्रमांक 249. बुद्धीपर्यंत संसारे माया मात्रम विवर्तते, निर्ममो निरहंकारो निष्कामः शोभते बुधा. अर्थ: बुद्धितत्वापर्यंत व्याप्ती असलेल्या संसारात केवळ मायाच वास करते हे जाणणारा ज्ञानीपुरुष ममता, अहंकार आणि कामना यांचा त्याग केल्यामुळे शोभून दिसतो. माणूस व इतर प्राणी यांच्यात काय फरक आहे तर तो बुद्धीचाच आहे. बुद्धी म्हणजे विचार करण्याची क्षमता, जी माणसाजवळ आहे पण इतर प्राण्यात नाही. माणूस सर्व काही विचारांच्या, बुद्धीच्या जोरावर जाणून पाहतो. आपल्या विचारांच्या पलीकडे काय असू शकेल असा विचारही त्याच्या बुद्धीला येत नाही. जो विचारांच्या पलीकडील जाणेल तो बुद्ध पुरुष होय. बुद्धीची मर्यादा जिथून संपते तिथून बुद्धत्वाचा आणि मुक्तीचा प्रारंभ होतो. दिसणारा संसार बुद्धीला खरा वाटतो, म्हणून अष्टावक्र ऋषी म्हणतात की संसाराचे अस्तित्व बुद्धीपर्यंतच आहे. जेव्हा बुद्धी संपून बुद्धत्व जागृत होते तेव्हाच हा संसार म्हणजे सत्य नसून केवळ माया आहे हे समजते. आणि या ज्ञानामुळे संसाराचे अस्तित्व मोडून पडून सर्वत्र केवळ आत्मतत्वच आहे हे बुद्धत्व जागृत होते. बुद्ध पुरुष अशा विचारांच्या जोखडातून मोकळा झालेला असतो. ममता, अहंकार आणि कामना यांना विचाराचा आधार लागतो. विचाराशिवाय ते राहू शकत नाही. ज्ञानी पुरुष विचारांच्याही पलीकडे गेलेला असल्यामुळे त्याला तो स्वतः ममत्वमुक्त असा निर्मम, अहंकारमुक्त असा निरहंकारी आणि कामनामुक्त असा निष्काम झालेला असतो. श्लोक क्रमांक 250. अक्षयं गतसंतापमात्मानं पश्यतो मुने, क्व विद्याच क्व वा विश्वं क्व देहोऽहं ममेति वा. अर्थ: अविनाशी आणि संतापयुक्त आत्म्याला पाहणाऱ्या मुलीला कोणते वेगळे ज्ञान, कुठले विश्व, कोणता देह, कसला अहंकार आणि कोणती ममता असणार. मन आणि त्याच्या तरंगातून निर्माण होणारे विचार आणि विकार सुद्धा क्षणभंगूर असतात. मनात एकच विचार स्थिर राहील असे कधीच होत नाही. मात्र मनातून जेव्हा विचार समूळ संपेल तेव्हाच आपलं मन निर्विचार, निर्विकार होईल. असे विचाररहित मन आत्मरूपाचीच खूण आहे आणि निर्विचार असल्यामुळे आत्मरूप अक्षय आहे. त्याला कमी जास्त होणे नाही आणि त्याचा नाशही नाही, असे ते अनंत अविनाशी आहे. जो पुरुष या आत्मतत्वाशी एकरूप होतो तो सर्व संताप, ताप आणि दुःख यापासून मुक्त होतो. विचार व विकार जेथे संपले तेथे राग, लोभ, व्याप, ताप हे सर्व ओसळूनच जाते. पाण्याचा फिल्टर असतो ना, त्यातून गढूळ पाण्यातील सर्व गाळा बाजूला काढून शुद्ध पाणीच खाली उतरते. त्या शुद्ध पाण्यात अशुद्ध द्रव्ये नसतात. तशीच विशुद्ध अवस्था आत्मतत्व आपणच आहोत असे जाणणाऱ्या मुनीची असते. द्वैत संपून सर्व चराचर सृष्टी अद्वैत पाहणाऱ्या मुनीला याहून वेगळी ज्ञानप्राप्ती कोणती असणार. आणि देहभावना आणि ऐहिक विश्वभावना यातूनही तो मुक्त झाला असतो. परमात्मा तत्वाशी एकरूप निर्विचार झाल्यावर अभिमान कसा शिल्लक राहणार आणि निर्विकार व निर्विषय चित्त असलेल्या अशा ज्ञानी मुलीला ममत्व तरी कशाबद्दल वाटणार. श्लोक क्रमांक 251. निरोधादीनी कर्माणि जहाती जडधीर्यद, मनोरथान प्रलांपाश्च कर्तुमाप्नोत्य क्षणात. अर्थ: मंदबुद्धी मनुष्याने इंद्रिय निरोधाची कर्मे सोडली की त्याच क्षणी त्याच्या इच्छांना व बडबडीला प्रारंभ होतो. गमतीशीर श्लोक आहे. इंद्रिय सुखाच्या वासनांचा वेग वाढू नये त्या नाहीशा व्हाव्यात म्हणून इंद्रिय निरोध व्हावा म्हणून साधक यम, नियम वगैरे साधनांचा मार्ग आक्रमतो. कधीतरी तर यातूनच
हठयोगासारखी दुर्धर व अवघड साधनाही तो करतो. त्या साधनांच्या प्रयोगाने इंद्रियावर नियंत्रण आले, विजय मिळवला असे त्याला वाटू लागते. या भावनेमुळे आता आपल्याला त्यांची गरज नाही असे वाटून तो ती साधने व कर्मार्ग सोडून देतो. त्यांच्याशिवायही मनावर मिळवलेले नियंत्रण आपण कायमचे टिकून धरू असे त्याला वाटत असते. अशा प्रत्यक्षात पूर्ण इंद्रिय न मिळवताही तो मिळवला आहे असं वाटणाऱ्या साधकांना अष्टावक्री जडधी म्हणजे मंदबुद्धी, गूढ असे समजतात. अशांची स्थिती साधना सोडल्यावर दयनीय होते. एखाद्या पांगळ्याने चालता येण्यासाठी कुबड्या घ्याव्यात आणि त्यांच्या आधारे थोडे थोडे चालता येऊ लागल्यावर मूर्खपणाने त्याची गरज नाही म्हणून त्या कुबड्या टाकून द्याव्यात, तर मग तो जसा रुळा पडेल तशी त्यांची अवस्था होते. परिश्रमाने बंधारा घालून अडवलेले पाणी बंधारा फुटताच जे लोंढ्यासारखे वाहते, तशा त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा त्याच क्षणी पुन्हा वेगाने उसळी मारतात आणि तो सर्व नियंत्रण हरवून त्या आकांक्षांच्या मागे धावू लागतो आणि जे हरवले ते मला गवसलेच आहे अशा दर्पोक्तीयुक्त बडबडीला प्रारंभ करतो. इंद्रिय विरोधाची कर्मे करताना त्यामागील मूळ मर्म समजले पाहिजे, तरच त्याचा उपयोग होईल. वृत्ती विरोधाचा हेतू समजून त्या हेतूचे ज्ञान जागृत ठेवून ती कर्मे केली तरच त्यांचा उपयोग आहे. अन्यथा सापशिडीच्या खेळाप्रमाणे असा साधक पुन्हा वासनांच्या मोहजालात परत पडण्याचा धोक्याचा इशारा अष्टावक्रोशीने या श्लोकात दिलेला आहे. श्लोक क्रमांक 252. मंदः श्रुत्वापि तद्वस्तु न जहाति विमूढतां निर्विकल्पो बहिर्यत्ना दंतरविषयलालसा. अर्थ, मंदबुद्धी पुरुष आत्मतत्वबोध ऐकूनही मोह सोडत नाही. प्रयत्नपूर्वक तो बाह्यता निर्विकल्प झाला तरी अंतर्यामी विषयासक्तच असतो. मंदबुद्धी हा शब्द या श्लोकात अष्टावक्रींनी जाणीवपूर्वक वापरलेला आहे. ज्यांना बुद्धीच नसते ते मूर्ख होत, पण मंदबुद्धी म्हणजे ज्यांना बुद्धी आहे पण ती वेळेवर काम करीत नाही असे लोक. ज्यांना उशिरा शहाणपण सुचते ते मंदबुद्धी, वेळ टळून गेल्यावर अक्कल येते ते मंदबुद्धी. आत्मतत्व म्हणजे काय आहे? सर्व हे जग मिथ्या असून केवळ परमात्मा सत्य आहे. या ज्ञानाची माहिती ऐकूनही अशा लोकांना पूर्ण शहाणपण येत नाही. अंतर्ज्ञानी ज्ञान झाले तरच ते शहाणपण खरे म्हणायचे. पण अशी मंदबुद्धी माणसे केवळ वरवर शहाणी झाल्यासारखे दाखवतात, पण ते ज्ञान त्यांच्या आतपर्यंत पोचून स्थिर झालेले नसते. वरपांगी ते वासनामुक्त झाल्याचा, वैराग्य बांधल्याचा आणतात खरा, परंतु त्यांच्या मनातील मोह आणि वासना नष्ट झालेल्या नसतात. थर्मासच्या बाहेरील आवरण थंड असते तरी आत भरलेले उकळते पाणी गरम असते. तसेच हे बाहेरून वाचणारहित वाटले तरी ते अंतर्यामी विषयासक्त असतात. अशी दिखाव्याची निरासक्त वृत्ती लोकांना भुलवण्यासाठी कदाचित उपयोगी पडली तरी प्रत्यक्ष त्या साधकाच्या प्रगतीला कुचकामीच आहे. चित्ताची सुधारणा मुळापासून व्हायला हवी तरच ती प्रगतीपथावर नेणारी आहे. अन्यथा ती काय भुरलसी वरले रंगा अशी केवळ शोभीची ठरेल. हाच मतितार्थ आपण ध्यानी घेतला पाहिजे आणि त्या प्रयत्नाला लागले पाहिजे. श्लोक क्रमांक 253. ज्ञानात दलित कर्मा यो लोकदृश्यापि कर्मकृत नाप्नोत्यवसरं कर्तु वक्तुमेव न किंचन. अर्थ, आत्मज्ञानाच्या प्राप्तीमुळे ज्याचा कर्मभाव नष्ट झालेला आहे तो लोकांच्या दृष्टीला कर्मे करीत असे वाटले तरी हेतुपूर्वक काही करण्यास किंवा बोलण्यास त्याला फुरसतच नसते. अर्थ, कर्तेपणाची भावना नष्ट करून कर्माची आसक्ती सोडून निरासक्त होता येते. हा कर्ताभाव, हा कर्मभाव दोन मार्गाने नष्ट होऊ शकतो. पहिला मार्ग तो कर्मानेच बलपूर्वक नष्ट करायचा. उदाहरण, जर तुम्हाला राग आला तर बळजबरीने तो गिळायचा प्रयत्न करायचा. पण हा वरवरचा मार्ग आहे, तात्पुरता मार्ग आहे. नियंत्रणाला जोर किंचित जरी कमी झाला तरी त्या क्षणी दाबलेला संताप उसळी मारून वर येईल. दुसरा टिकाऊ व पक्का मार्ग आहे तो ज्ञानाचा. कर्मामागील मानसिक चलन लक्षात घेऊन तेथेच मुळात ज्ञानमार्गाने मनाला बोध करण्याचा. अष्टावक्रोशी या दुसऱ्या मार्गात निर्देश करीत म्हणतात की आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे जो कर्मगरीत झाला आहे
तो लौकिक दृष्टीने सर्व लोकांना कर्मे करीत असताना दिसतो हे खरे आहे. आत्मज्ञानी जरी झाला तरी मनुष्य जन्माला त्याला विविध कर्तव्य कर्मे करावीच लागतात. पण त्याला संसाराचे असारत्व समजल्यामुळे आत्मबोधामुळे त्याची कर्मवासना नष्ट झाली असते. त्याच्या हातून कर्मे घडूनही ती न घडल्यासारखीच असतात, कारण त्यामागे कुठलाही हेतू किंवा फलाशा नसते. त्याची मी कर्म केली भावनाच नसते. होत आहे ते सर्व परमतत्वाची लीला आहे. मी नाही अशी त्याची ज्ञानदृष्टी असते आणि त्यामुळेच मी हे केले ते केले अशा वल्गनाही तो करत नसतो. ज्ञानी पुरुष वस्तुतः कर्मातून मुक्त होऊन आत्मस्वरूपी सदैव स्थित असतो. काही करण्याला आणि बोलण्याला तो मोकळा नसतोच नसतो. आज आपण इथेच थांबूया. 254 श्लोकापासून उद्या सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार.